खूप अभिमान वाटत असेल ना तुला त्यांचा? मग आमच्या आप्पांची सर कोणालाच नाही. तेजप्रताप, परवा त्यांची जयंती आहे. आपण ती सेलिब्रेट करूया का? नाही उगीच तसलं काय करायला नको. नाही म्हणजे ते माईंना नाही आवडणार. नवीन रीत सुरू केल्यासारखं होईल ते. माईंना आवडणार नाही असं काय करायला नको. असं का बोलतोयस आणि का नाही आवडणार? माई साहेबांचे पती होते, ते तुझे वडील होते. तेजप्रताप, एवढं मोठं कार्य आहे त्यांचं आणि त्यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही, काही चर्चा करत नाही, त्यांचा विषय काढत नाहीत. इतक्या मोठ्या घरात त्यांचा एक फोटो नाहीये तेजप्रताप. माहिती, सगळं माहिती. परवा त्यांची जयंती आहे हे माहिती आहे, मी कधीच विसरत नाही. पण हे सेलिब्रेशन वगैरे काही नको. नाही नकोच ते. तेजप्रताप, तेजप्रताप ऐक ना. एक हा बाबा पण कुठं जाऊन बसलाय ना काय माहिती. जळगावला गेलाय म्हणा. जळगावला खरंच जळगावला गेलाय का कुठे तांगड्या पसरून बसलाय काय माहिती. इथं माझ्यासोबत काय घडतंय काय नाही, कशाच साधा एक चौकशीचा फोन पण नाहीये. काय बरं बाई. बोला की. कुठे हो तुम्ही? ड्युटीवर. कुठं असणार? ड्युटीवर आहे. खरंच ड्युटीवर आहे का कुठे तांगड्या उताना करून झोपलेत? आणि गाडीत सीसीटीव्ही लावला काय? नाही, बाहेर लावला असेल. बाहेर बी नाही. हॅलो, हा बोला की. अहो मी सकाळपासून उपाशी आहे, काहीच खाल्लं नाहीये. ते वैदेहीने आणि प्रियाने त्यांच्या पुरतं मागवलंय बाहेरनं आणि खाऊन बसल्यात. मला काहीच नाही. खर्चा असं झालं होय. म्हणजे भूक लागली होय तुम्हाला? हो. मग एक काम करा, हा आपल्या रूम मधनं बाहेर पडा, डावीकडे वळा. हा 22.5 पावलावरती आपलं किचन लागते. तिथं जावा आणि काय बी खावा. तुम्हाला कोण अडवते? वैदेही. अहो मग तिला साईडला करा आणि तुम्ही बनवून खावा ना. गोष्टी तुम्ही आता फोन ठेवा. आधीच त्या वैदेहीने माझं डोकं फिरवलंय, त्यात तुम्ही अजून माझं डोकं फिरवू नका, नाहीतर ना फोन मध्ये घुसून मारेन मी तुम्हाला, कळलं का? ठेव फोन, बघते माझं मी काय करायचं ते. बावळट. फोन कशाला केलाय? आपली झोप मोड झाली आमची. भूक लागली मला. आता हे सगळं आवरायचं म्हणजे अवघडच आहे. भूक पण लागली आहे लई. जाऊ दे, मरू दे, आवरता येईल सकाळी. नको परत ती ज्याने बघितलं ना सकाळी तर बोंबाबोंब व्हायची. सकाळी सगळ्यांच्या समोर आवरायला लागल. करू आता काहीतरी खाऊन घेते आणि मग आवरते. हेच अवघड झाले. खायला काय बघायचं?
याला पण आत्ताचा आवाज करायचा होता का? परत त्या सटवीला कळलं ना मी आवरत बसली तर तिला लई जिंकल्यासारखं वाटत. शलाकाताई, बाई आहे का घुबड आहे? रात्रीचं पण चांगलं दिसतं की हिला. घाबरू नका, मीच आहे. आणि काळजी करू नका, कोणी बघितलं नाही, फक्त मी बघितलं. जमते की साफसफाई तुम्हाला? हां, मला एक कळलं नाही, हे लाईट ऑफ करून का करत होतात सगळं? हां, एक काम करते, मी तुम्हाला मदत करते. चला. बघ तू ना, अहो खरंच मदत करणार आहे मी. काय आहे, या पहिल्याच दिवशी एवढा लोड घेणं बरं नाही. कंबर दुखेल तुमची. पाय आधीच मुरगळलाय ना तुमचा. हात तर सुन्न झालाच असेल. मुद्दाम मुद्दाम मला हिनवायला करतेस ना तू हे सगळं? मज्जा येत असेल ना तुला माझी माप काढायला? मी जेन्युइनली हेल्प करायला आले तुम्हाला आणि तुम्ही हे काय बोलताय? हे बघा, पसारा करणं खूप सोपं असतं पण आवरणं तेवढंच कठीण असतं. कठीण कामं करण्याची सवय नसेल ना तुम्हाला, म्हणून म्हटलं हेल्प करते. चला चला चला. काय बघताय ताई? मी फक्त हेल्प करेन असं म्हणाले. मी एकटी नाही करणार आहे हे सगळं. तुम्हाला मदत करायची आहे मला. चला.